हॅलो फ्रेंड्स, आज आपण मॅथ्स पार्ट फर्स्ट टॉपिक आपण सुरू करणार आहोत. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ओके, ॲक्च्युली हा टॉपिक आपण 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे. ओके, थोडंसं आपण रिकॉल करूया. ओके, an equation in two variables with the degree of variable is 1 is called as linear equation असं आपण म्हणतो. म्हणजेच काय सांगा, असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असतात. ओके, आणि त्या दोन्ही व्हेरिएबलची डिग्री किती असली पाहिजे? 1 असली पाहिजे. आता व्हेरिएबल म्हणजे काय सांगा, व्हेरिएबल म्हणजे ए बी सी डी म्हणजे ए पासून झेड पर्यंत कोणतीही दोन अल्फाबेट ते इक्वेशन मध्ये असणार आहेत आणि त्यांची डिग्री किती असणार आहे? 1 असणार आहे. आता इकडे बघा स्टँडर्ड फॉर्म, आपण स्टँडर्ड फॉर्म बघूया आधी. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. याला आपण लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म असं म्हणतो. ओके, जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म. आता या इक्वेशन मध्ये बघा x आणि y, इथे जे x आणि y जे आहे ते दोन काय सांगा, व्हेरिएबल आहेत. ओके, x आणि y दोन्ही काय सांगा, दोन्ही व्हेरिएबल आहेत. आणि दोन्ही व्हेरिएबलची डिग्री किती आहे बघा, दोन्ही व्हेरिएबलची डिग्री इथे जर आपण बघितलं, x ची डिग्री वरती डोक्यावरती काहीही नाही, डिग्री म्हणजे त्याची पॉवर. ओके, काही नाही याचा अर्थ काय असतो? 1 असतो. ओके, x च्या डोक्यावर काही नाही याचा अर्थ 1 आहे, म्हणजे x ची डिग्री किती आहे सांगा, 1 आहे. तर सेम y ची पण डिग्री किती आहे सांगा, 1 आहे. बरोबर ना? म्हणजे सांगा काय, इथे दोन व्हेरिएबल आहेत, ही दोन काय सांगा, व्हेरिएबल आहे आणि दोन्ही व्हेरिएबलची डिग्री किती आहे? 1 आहे. ओके, त्यानंतर बघा इथे a b आणि c, a b आणि c हे काय सांगा, a b c हे रियल नंबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? रियल नंबर. a b c हे काय असतात? रियल नंबर. इथे कोणतीही एक संख्या असू शकते. ठीक आहे, आपण काय बघितलं सांगा, इथे जनरल फॉर्म बघितला ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये काय म्हटलं आपण, कोणतीही दोन व्हेरिएबल असली पाहिजे आणि दोन्ही व्हेरिएबलची पॉवर किती असली पाहिजे सांगा, 1 असली पाहिजे. म्हणजे x ची पॉवर 2 असेल तर चालेल का? नाही चालणार. ओके, x क्यूब असेल तर चालेल का? नाही चालणार. म्हणजे काही कोणतेही व्हेरिएबल असले, म्हणजे a b घेऊ शकतो आपण, c d घेऊ शकतो, x y y z काही असू देत, त्यांची पॉवर किती असली पाहिजे सांगा, 1 असली पाहिजे. तरच त्याला आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणू शकतो. ओके, लेट्स लर्न फर्स्ट ऍक्टिव्हिटी. पेज नंबर टेक्स्ट बुक मध्ये फर्स्ट पेज वर तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबल मध्ये तुम्हाला काही इक्वेशन्स दिलेली आहेत. ती इक्वेशन्स लिनियर इक्वेशन आहेत की नाही हे तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, फर्स्ट बघूया आपण. फर्स्ट काय बघा, 4m + 3n इज इक्वल टू 12. ओके, मी तुम्हाला काय म्हटलं, कोणत्याही इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल पाहिजे, पण दोन व्हेरिएबल आहेत का बघायची. आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहेत, कोण सांगा, m आणि n आहेत ना, m आणि n. ओके, दोघांची पण पॉवर 1 आहे. ओके, त्यानंतर a आणि b ची व्हॅल्यू पण लक्षात ठेवा, 0 असता कामा नये. इथे नाही, म्हणजे काय सांगा, हे 4m + 3n इज इक्वल टू 12 हे लिनियर इक्वेशन आहे. बिकॉज टू व्हेरिएबल्स विथ द डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1. ओके, रिझन तुम्ही पुढे लिहू शकता. त्यापुढे बघा 3x² - 7y इज इक्वल 13 हे होईल का लिनियर इक्वेशन? नाही. कारण का सांगा, इथे मॅक्सिमम पॉवर किती सांगा, इथे 2 आहे. ओके, डिग्री किती पाहिजे? 1च पाहिजे. बरोबर ना? इथे बघा, इथे पण दोन व्हेरिएबल आहेत, x आणि y. दोन्ही व्हेरिएबलची डिग्री 1 आहे. बरोबर ना? म्हणजे लिनियर इक्वेशन आहे. यस. ओके, त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर बघितलं, इथे a ची जी व्हॅल्यू आहे, a याला आपण a असं म्हणतो. ही जी व्हॅल्यू असते ती a ची व्हॅल्यू आहे, पहिली व्हॅल्यू. ही काय सांगा, 0 आहे. ओके, म्हणजे लक्षात ठेवायचं, जर एखाद्या व्हेरिएबलचं जर कोएफिशियंट जर 0 असेल तर तो व्हेरिएबल आपण पकडू शकत नाही. कारण का सांगा, 0 ला जर मी x ने मल्टिप्लाय केलं तर 0च होणार आहे. म्हणजे काय सांगा, इथे 2 व्हेरिएबल्स नाही, इथे एकच व्हेरिएबल आहे, फक्त y. म्हणजे याला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणता येईल का? नाही. समजते ना? नेक्स्ट बघा 0.3x + 0y. इथे पण 0y आला बघा, y चा कोएफिशियंट 0 झाला. बरोबर ना? इथे पण काय झालं, ओन्ली 1 व्हेरिएबल. ओके, लिनियर इक्वेशन्स नाही आहे.
इथे बघ 4/x + 5/y = 4. इथे x आणि y आहेत पण ते कुठे बघा डिनॉमिनेटर मध्ये आहेत. आपलं डिनॉमिनेटर मध्ये नको म्हणजे सांगा यांची पॉवर डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे बरोबर ना. मग जर ते मी न्यूमरेटर मध्ये घेतले म्हणजे समजा असं केलंय बघा 4/x आहे ते जर मला x चा हा जर वरती घ्यायचा झाला तर त्याची पॉवर काय होणार सांगा -1 होणार आहे. काय होणार -1 बरोबर ना. मग -1 पॉवर आपलं काय सांगा नको आपल्याला म्हणजे ते लिनियर इक्वेशन नाही. ओके अँड लास्ट बघा 4xy - 5y = 8. इथे काय सांगा दोन व्हेरिएबल एकत्र आले म्हणून काय सांगा हे 7 नंबरचं व्हेरिएबल जे इक्वेशन आहे हे पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. ओके लेट्स लर्न सेकंड ऍक्टिव्हिटी पेज नंबर 3 टेक्स्ट बुकच्या 3 नंबर पेजवर तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके एकदम इझी आहे. त्यांनी काय म्हटलंय बघा सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय द मेथड ऑफ इलिमिनेशन. ओके त्यात तुम्हाला 2 इक्वेशन दिलेली आहेत. ओके सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करते तुम्हाला 2 इक्वेशन्स दिलेली असणार आहेत आणि दोन्ही इक्वेशनचे व्हेरिएबल सेम असणार. एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे बघा xy इथे पण xy आहे. ओके आपला ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. त्यांनी काय दिली माहिती ती बघूया आपण. त्यांनी काय म्हटलं बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2. ओके हे सेकंड नंबरचं जे इक्वेशन आहे त्याला आपण 2 ने 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. काय बघा सेकंड नंबर इक्वेशन 5x - y = 18. 5x मीन्स 5 × x. ओके आता बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2 म्हणजे 2 नंबरचं इक्वेशन त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 5x × काय होणार सांगा इथे 2. 5x ला मी 2 ने मल्टिप्लाय केलं मायनस y ला पण 2 ने मल्टिप्लाय करणार मीन्स y × 2 होणार आहे = 18 × 2. आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं होतं. ओके नेक्स्ट स्टेप काय सांगा इथे 5 2 जा 10x. ओके मायनस 2 × y 2y = 18 2 जा किती येणार सांगा इथे 36. समजते ना एकदम इझी आहे बघा. त्यापुढे त्यांनी म्हटलं ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. ओके फर्स्ट इक्वेशन आपला जो इथे ऑलरेडी आहे बघा आपल्याकडे 3x + 2y = 21 आणि थर्ड इक्वेशन आपण आता काढलेलं आहे 10x - 2y = 36. या दोघांचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. ओके दोघांचं ऍडिशन करूया आपण. पहिल्यांदा इक्वेशन नंबर फर्स्ट घेतलं इथे लिहून मी आणि इक्वेशन नंबर थर्ड दोघांचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. इक्वेशन फर्स्ट घेतलं त्याखाली इक्वेशन आपल्याला थर्ड लिहून घ्यायचं आहे. काय बघा थर्ड नंबर इक्वेशन 10x इथे येणार 10x - 2y = 36. ओके आता दोन इक्वेशनची आपल्याला ऍडिशन करायचं म्हणजे बेरीज करायची. 3x + 10x 13x 3x + 10x 13x. ओके 2y - 2y कॅन्सल होणार आहे 2y - 2y 0. ओके नंतर पण 29 + 36 किती आहे सांगा 9 × 6 15 1 कॅरी केला मी 65. ओके मीन्स 13x = 65. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर मग 13 या साईडला घ्यावे लागतील बरोबर ना. 13 इथे मल्टिप्लाय आहेत x ला इकडे काय होणार डिवाइड होणार म्हणजे 65 / 13 13 5 जा 65 म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू किती भेटते सांगा आपल्याला x = 5. आता x = 5 बघा सबस्टिट्यूटिंग x = 5 इन इक्वेशन फर्स्ट. ओके आपला फर्स्ट नंबरच्या इक्वेशन मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू 5 आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे. सुरुवातीला फर्स्ट नंबर इक्वेशन तुम्हाला दिलेले आहे ऑलरेडी बघा 3x + 2y = 29. हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे. ओके आता सबस्टिट्यूट करायची म्हणजे काय ज्या ठिकाणी x आहे इक्वेशन मध्ये ज्या ठिकाणी x इथे आहे बघा x च्या ठिकाणीच x ची व्हॅल्यू ठेवायची बाकी आपल्याला काहीही करायचं नाही. ओके 3 इथे मी आय लिहिलेत. ओके इनटू x ची व्हॅल्यू किती आहे सांगा इथे
5. ओके 3 आणि x च्या मध्ये मल्टिप्लिकेशन असतं काय ठेवायचं मीन्स 3 × 5. बाकी सेम पुढे आहे 7 2y = 29. 3 5 काय होणार 3 5 चा 15. ओके मीन्स 15 + 2y = 29. 2y आता हे 15 आहे ते मला या साइडला घ्यायचे आहे बरोबर ना म्हणजे काय सांगा इकडे 15 हे पॉझिटिव्ह आहे प्लस आहे ते पलीकडे गेल्यानंतर काय होणार निगेटिव्ह होणार म्हणजे काय सांगा 2y = 29 - 15. ओके मीन्स 2y = 29 - 15 किती होणार सांगा 14. ओके मीन्स y = सेम बघा सर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे मीन्स 2 ने 14 ला डिवाइड करावा लागेल किती सांगा 7. ओके मीन्स आपल्याला x ची व्हॅल्यू किती भेटली आहे 5 and y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 7 म्हणजे काय सांगा x y x ची व्हॅल्यू देणार आहे आपण 5 and y ची व्हॅल्यू किती 7 इज द सोल्युशन. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट फर्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि तशीच सेम ऍक्टिव्हिटी आपण टेक्स्ट बुकच्या पेज नंबर 3 वरची ऍक्टिव्हिटी आता जस्ट आपण बघितलेली आहे. ओके त्यामुळे तुम्ही पहिला जो क्वेश्चन आहे तो तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपण सेकंड क्वेश्चन बघतोय. सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटले बघा त्यांनी सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची अशा वेळेला तुम्हाला दोन इक्वेशन्स दिलेले असतात इथे आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत बघा. पहिले इक्वेशन कोणते आहे सांगा 3a + 5b = 26 आणि सेकंड आहे a + 5b = 22. ओके हे आपल्याला दोन इक्वेशन आपल्या समोर आहेत. आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय सांगा त्याची जी व्हेरिएबल असतात इथे व्हेरिएबल काय सांगा a आणि b इथे पण काय आहे a आणि b या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असतं. ओके दोन्ही व्हेरिएबलच्या एकदम इझी आहे काही ठराविक स्टेप आहेत त्या स्टेप वाईज जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सहज आणि सहज सुटणार आहे. ओके ऑलरेडी आपण 9th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलेलं आहे. आपण सुरुवात करूया. एक नंबर स्टेप दिलेली दोन्ही इक्वेशन आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड ने आपल्याला नोट करायचे आहे म्हणजे काय होईल बघा. फर्स्ट इक्वेशन आहे 3a + 5b = 26 याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड आहे a + 5b = 22. ओके सेकंड इक्वेशन ही फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप काय सांगा आपल्या समोर दोन व्हेरिएबल दोन्ही इक्वेशन मध्ये a आणि b इथे पण a आणि b. ओके त्या कोणत्याही दोन्ही इक्वेशन मधल्या कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट आपल्याला सेम करायचे आहे. ओके सेम जर ऑलरेडी असतील तर आपल्याला परत करण्याची गरज नाही. ओके आता या इक्वेशन मध्ये बघा a चा कोएफिशिएंट किती सांगा इथे 3 आहे. या a चा कोएफिशिएंट किती आहे 1 आहे. सेम आहेत का सेम नाही आहे 3 आणि 1 वेगवेगळे आहेत. इकडे b चे बघा b चे इथे किती आहेत 5 आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये पण b चा कोएफिशिएंट किती आहे 5 आहे. म्हणजे इथे ऑलरेडी सेम आहेत बघा कोणत्याही एकाचे करायचे आहेत a चे नसले तरी b चे सेम आहेत ना b चे 5 आहेत म्हणजे आपला परत काय कोएफिशिएंट सेम करण्याची इथे गरज नाही. ओके ही सेकंड स्टेप झाली आपल्याला करायची गरज नाही आहे. आता थर्ड स्टेप काय सांगा. थर्ड स्टेप एक लक्षात घ्या एकदम तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो नोट करून घ्यायची. जे आपण कोएफिशिएंट सेम केलेले आहेत त्यांची साइन जर प्लस प्लस असतील किंवा मायनस मायनस असतील म्हणजे सेम असतील प्लस प्लस मायनस मायनस सेम असतील तर त्या दोन्ही इक्वेशनचं काय करायचं सांगा सबट्रॅक्शन करायचं म्हणजे वजाबाकी करायची. ओके आणि दोन्ही इक्वेशन समजा दोन्ही इक्वेशनचे सिम्बॉल जर डिफरन्स असतील प्लस मायनस किंवा मायनस प्लस म्हणूया आपण मायनस प्लस जर डिफरन्स असतील तर दोन्ही इक्वेशनची काय करायची आपल्याला ऍडिशन करायचे. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे इथे भरपूर मुलं चुकतात. ओके त्यामुळे हे नोट करून घ्या तुम्ही. फक्त आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मध्येच आपण हे यूज करणार आहोत. इतर ठिकाणी करायचं नाही. आता प्लस प्लस मायनस असं नाही आहे. प्लस प्लस ऍक्च्युअली तो नियम प्लसच होतो. ओके इथे फक्त लिनियर इक्वेशन्स मध्ये
जे आपण व्हेरिएबल सेम केलेले आहेत त्यांचे सिम्बॉल जर सेम असतील प्लस प्लस किंवा मायनस मायनस तर त्यांची काय होत सांगा इक्वेशनची सबट्रॅक्शन्स होते आणि जर साइन जर डिफरन्स असतील तर काय होते ऍडिशन होते. आता या एक्झाम्पल मध्ये काय बघा तिथे प्लस प्लसच आहे बरोबर ना, दोन्ही पण प्लस प्लस आहेत बघा. आपण 5 5 सेम पकडले तर प्लस प्लस म्हणजे काय होतं सांगा दोन्ही इक्वेशनचं आपल्याला काय करावं लागणार सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. बघा आता subtracting equation 2 from 1. ओके 1 नंबरच्या इक्वेशन मधून 2 नंबरचं इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. ओके आता मी सबट्रॅक्ट करतो बघा 3a plus 5b is equal to 26. फर्स्ट नंबर इक्वेशन आहे असं लिहून घेतलं. त्याखाली सेकंड इक्वेशन घेतो a plus 5b is equal to 22. या दोघांचं प्लस सबट्रॅक्शन करायचं म्हणजे वजाबाकी करायचे. जेव्हा आपण वजाबाकी करतो त्यावेळी खालच्या साईडला जे समीकरण असते ते खाली हे समीकरण आहे त्याची प्रत्येक म्हणजे इथे a चं जे काय सिम्बॉल असेल a आता पॉझिटिव्ह आहे तो काय सांगा इथे निगेटिव्ह होणार. हे 5 पण पॉझिटिव्ह आहे ते काय सांगा निगेटिव्ह होणार. 22 पण पॉझिटिव्ह आहे ते काय सांगा निगेटिव्ह. केव्हा फक्त सबट्रॅक्शन करताना साइन चेंज करायची इतर वेळेला करायची नाही. ओके आता काय सांगा 3a minus a 3a मधून a गेला राहिले की सांगा 2a राहिले. 5b minus 5b कॅन्सल 5b minus 5b. 26 minus 22 राहणार सांगा 4. ओके आपल्याला a ची आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू भेटणार की नाही बघा. जर हे 2 आहे तर या साइडला घेतली तर आपल्याला a ची व्हॅल्यू भेटणार. म्हणजे काय सांगा a is equal to 4/2. इकडे मल्टिप्लाय आहे इकडे नंतर डिवाइड होणार मीन्स therefore a is equal to 2. 2 1 जा 2 2 2 जा 4. ओके a ची व्हॅल्यू आपल्याला 2 भेटली. आता एकदम इझी झालं. ही जी a ची व्हॅल्यू आहे a is equal to 2 ही आपल्याला कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवायची आहे. कोणत्याही तुम्हाला सोपं वाटेल त्या तुम्हाला जमेल त्या इक्वेशन मध्ये ठेवा. ओके इथे बघा ऍक्च्युअली सेकंड नंबरचं इक्वेशन आहे ते एकदम इझी आहे कारण इथे जर a ची व्हॅल्यू जर 2 ठेवली तुम्ही तर 2 + 5 is equal to 22 होईल. इथे जर 2 ठेवली a च्या ठिकाणी तर काय सांगा a ने आपल्याला म्हणजे 2 ने 3 ला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके तुम्ही कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा. मी इक्वेशन 1 मध्ये ठेवतो. ओके ओके इकडे लक्ष द्या. आता a is equal to 2 ही व्हॅल्यू आपल्याला एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. म्हणजे काय बघा substituting a is equal to 2 in equation first. ओके तुम्ही कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवू शकता. मी फर्स्ट मध्ये ठेवतो मीन्स फर्स्ट नंबर इक्वेशन काय सांगा इथे 3a plus 5b is equal to 26. ओके इथे a च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवतो बघा मी 3 into a ची व्हॅल्यू किती काढली आपण 2 काढली आहे. a ची व्हॅल्यू मी 2 ठेवली प्लस 5b is equal to 26. 3 2 चा काय होता सांगा 6 प्लस 5b is equal to 26. आपला b ची व्हॅल्यू पाहिजे मी 6 च्या साइडला काय गरज नाही 6 ची मी 6 मी त्या साइडला घेणार म्हणजे काय सांगायचे 5b is equal to 26 minus 6 म्हणजे काय सांगा 26 minus 6 20 होणार. 5b is equal to 20. आपला b ची व्हॅल्यू पाहिजे 5 पण तिकडे घेऊया मीन्स b is equal to 20/5. therefore b is equal to 4. 5 4 जा 20. answer ab is equal to काय सांगा a ची व्हॅल्यू किती काढली आपण 2 आणि b ची व्हॅल्यू किती काढली आपण 4 is the solution.
आता आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल काय आहे बघा, x + 7y = 10 and 3x - 2y = 7. ओके, तुम्हाला मी काय म्हटलं सुरुवातीला दोन्ही एक्झाम्पल्स आपल्याला एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2 म्हणून आपल्याला डिनोट करायचे आहे सोल्युशन चे बघा. म्हणजे काय सांगायचं, x + 7y = 10 एक्झाम्पल नंबर 1 इक्वेशन नंबर 1 आणि सेकंड इक्वेशन काय आहे 3x - 2y = 7 इक्वेशन नंबर 2. ओके, आता आपल्याला काय करायचं सांगा, कोणत्याही एका व्हेरिएबलची कोएफिशिएंट सेम करायचे आपल्याला. ओके, आता व्हेरिएबल बघा इथे x व्हेरिएबल आहे, x च्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट किती आहे इथे 1 आहे. या x व्हेरिएबलचा कोएफिशिएंट किती आहे 3 आहे. सेम आहेत का नाही आहे. इकडे y बघा, y चे इथे 7 आहेत आणि या y चे -2 आहेत, सेम नाही आहेत. म्हणजे आपल्याला सेम करावे लागतील. ओके, आता आपण काय करणार सगळं सेम करायचे झाले तर इथे 3 आहे, आपण इथे 3 आणू शकतो आपण, बरोबर ना. म्हणजे समजा इथे जर आपल्याला 3x जर करायचे झालेच आपल्याला, तर हे जे फर्स्ट नंबरचे इक्वेशन आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कारण का सांगा, इथे ऍक्च्युअली किती आहे सांगा, इथे हे बघा इथे किती सांगा काय नाही असं, आता इथे 1 असतो. ओके, 1 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय करताच मला 3 भेटणार आहेत. कारण इथे 3 आहेत, आम्हाला इथे पण 3च पाहिजेत ना, कोएफिशिएंट सेम पाहिजे आपल्याला. मग आपल्याला ते करायचेत आपल्याला. याचा अर्थ काय काय सांगा, इक्वेशन फर्स्टला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3. ओके, म्हणजे फर्स्ट नंबरच्या इक्वेशनला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, आता काय सांगा मल्टिप्लिकेशन, या 1 ला जर 3 ने जर मल्टिप्लाय केलं मी तर काय होणार सांगा, इथे 3x होणार आहे. ओके, प्लस ते 7 आहेत, 7 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं 7 3 जा 21y होतील आणि 10 ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर 10 3 जा 30 होतील. ओके, आता आपल्याला नवीन इक्वेशन भेटलं, त्याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 3. ओके, इक्वेशन फर्स्ट ला मी काय केलं सांगा, कितीने मल्टिप्लाय केलं 3 ने मल्टिप्लाय केलं. ओके, इक्वेशन फर्स्ट पासून आपल्याला थर्ड इक्वेशन भेटले. मग आता इक्वेशन फर्स्टचा विचार काढून टाकायचा डोक्यात. ओके, आता आपल्या समोर दोन इक्वेशन राहिली, कोणती सेकंड अँड थर्ड. ओके, आता या दोन इक्वेशन मध्ये बघा, या दोन इक्वेशन मध्ये जर तुम्ही बघितला तर कोएफिशिएंट x चे सेम झालेत बघा. इथे x चा कोएफिशिएंट 3 आहे, इथे पण x चा किती आहे 3 आहे. ओके, आता आपण कोएफिशिएंट सेम करून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं सांगा, दोन्ही इक्वेशनचं ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन करायचं ते आता आपण बघू. तुम्हाला काय सांगितलं मी, ज्याचे कोएफिशिएंट सेम आहेत त्यांची आपल्याला साइन बघायची आपल्याला. ठीक आहे, हे 3 कसे आहेत सांगा पॉझिटिव्ह आहेत, हे पण 3 कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत, बरोबर ना. दोन्ही पॉझिटिव्ह प्लस प्लस असतील तर आपण काय करतो सांगा, त्या इक्वेशनचं काय करतो आपण सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन. ओके, म्हणजे आपलं इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 आपल्याला काय करावं लागेल सांगा, सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे काय सांगा, सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम 3. ओके, थर्ड नंबर इक्वेशन म्हणून सेकंड नंबर इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे. मी सबट्रॅक्ट करतो आता. मला थर्ड नंबर इक्वेशन लिहून घेतो मी, 3x + 21y = 30 आणि सेकंड नंबर इक्वेशन आहे 3x - 2y = 7. दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. तुम्हाला सांगितलं मी सबट्रॅक्शन करतो साइन चेंज कोणाची सांगा, जे खालच्या साइडला इक्वेशन असेल त्याची साइन चेंज करायची. हे पॉझिटिव्ह आहे 3 निगेटिव्ह होतील, 2 निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह होतील. ओके, 7 पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह होतील. म्हणजे काय होईल सांगा, आता बघा 3x - 3x काय होणार, कॅन्सल होणार आहे. ओके, आता 21y + 2y, आता हे साइन विचार घ्यायचं आहे आपल्याला, हे प्लस बघायचं आहे. 21y + 2y जर सांगा 23y झाले. ओके, नंतर 30 - 7 23.
ओके मीन्स 23y इज इक्वल टू 23 भेटले आपल्याला. आपला y ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे 23 या साईडला आपल्याला नको आहे, मग 23 आपण पलीकडे घेऊ. म्हणजे काय सांगा y इज इक्वल टू 23/23. therefore y इज इक्वल टू किती आला सांगा 1 येणार. ओके समजलं इथपर्यंत. आता पुढे काय करायचं सांगा. आता आपल्याला y बरोबर 1 ही व्हॅल्यू आपल्याला कोणत्याही एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. ओके बघा आता सबस्टिट्यूटिंग y is equal to 1 in इक्वेशन फर्स्ट. ओके मी फर्स्ट नंबर इक्वेशन मध्ये ठेवतो. फर्स्ट नंबर इक्वेशन काय आलं इथे x plus 7y is equal to 10. इक्वेशन नंबर फर्स्ट. मला फक्त y च्या ठिकाणीच 1 ठेवायचं आहे, बाकी इक्वेशन आहे तसंच लिहायचं आहे. म्हणजे काय x आहे चा दिला मी 7 आहे चे घेते, 7 च्या पुढे y आहे, y च्या ठिकाणी काय ठेवायचं आम्ही इथे 1 घेणार आहे इज इक्वल टू 10. ओके आता काय सांगा x plus 7 म्हणजे 7 इज इक्वल टू 10. आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे, मग 7 ची असा काय गरज आहे का नको, आपण तिकडे घेऊया. म्हणजे काय सांगा x इज इक्वल टू 10 मायनस 7. इकडे पॉझिटिव्ह आहे इकडे आता निगेटिव्ह होणार. मीन्स x इज इक्वल 10 मायनस 7 किती 3. ओके मीन्स आन्सर काय आहे सांगा xy इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आधी घ्यायची, x आधी आहे, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 1 इज द सोल्युशन. ओके आता आपण बघणार आहोत 6th एक्झाम्पल. ओके या एक्झाम्पल मध्ये काय दिले इक्वेशन बघा 1/3x + y इज इक्वल टू 10/3 अँड सेकंड आहे 2x + 1/4y इज इक्वल टू 11/4. ओके सुरुवातीला मी दोन्ही इक्वेशन लिहून घेतले आहेत खाली, इक्वेशन नंबर फर्स्ट इक्वेशन नंबर सेकंड. ओके हे इक्वेशन मध्ये काय फरक आहे बघा आधीच्या इक्वेशन मध्ये आणि आजच्या इक्वेशन मध्ये थोडासा फरक आहे. इथे डिनॉमिनेटर मध्ये 3 आहेत बघा, आहेत ना, इथे पण डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे फर्स्ट नंबर इक्वेशनला, सेकंडला डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे, बरोबर ना. डिनॉमिनेटर मध्ये जर एखादी व्हॅल्यू असेल आणि जर तुम्हाला नको असेल, मला आता हे 3 मला नको आहे, मला काढून टाकायचे. ओके हे जर मला 3 जर नको असतील तर मी काय करणार सांगा, हे जे फर्स्ट नंबर इक्वेशन आहे त्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार, मी 3 ने मल्टिप्लाय करणार. ओके डिवाइड आहे तिला 3 डिवाइड आहे ते मला घालवायचे तर मल्टिप्लाय करायचं. नेक्स्ट बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3. ओके फर्स्ट नंबर इक्वेशन मला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. काय सांगायला 3 ने मल्टिप्लाय केलं तर मी इथे 1/3x आहेत, बरोबर ना. 1/3x 1/3x पासून जर मी 3 ने मल्टिप्लाय केलंय बघा 1/3x इंटू जर 3 केलं मी तर काय होईल सांगा, या 3 ला हे 3 कॅन्सल होणार आहे. मीन्स x1 चा फक्त x राहील. ओके फक्त डिनॉमिनेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे ती निघून जाणार आहे. म्हणजे 1/3x जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा कसा शिल्लक फक्त इथे x. ओके प्लस साइन प्लस दिला मी, y आहे, y ला पण मी 3 ने मल्टिप्लाय करणार 3y इज इक्वल टू सेम बघा सर्कस 10/3 ला परत 3 ने मल्टिप्लाय केलं 3 ला 3 कॅन्सल होतील आणि फक्त 10 राहील. इक्वेशन नंबर 3 म्हणजे फर्स्ट इक्वेशनला ज्यावेळी मी 3 ने मल्टिप्लाय करते मला इक्वेशन नंबर 3 भेटले इथे आपल्याला. ओके तसंच सेम सेकंड इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार 4 ने, कारण का डिनॉमिनेटर मधले 4 आपल्याला नको आहेत. म्हणजे काय सांगायचे बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 4. ओके सेकंड इक्वेशन मला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय सांगायचे बघा मल्टिप्लाय केल्यानंतर सेकंड इक्वेशनला मी आता 4 ने मल्टिप्लाय करतो. ओके काय सांगा 2x ला जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर 2 4 जा 8x होणार आहे प्लस इथे 1/4 आलं परत
1/4 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 परत कॅन्सल होणार आहे. राहणार फक्त शिल्लक y इज इक्वल टू 11/4 ला परत जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर राहणार परत 11. इक्वेशन नंबर 4. ओके, इक्वेशन फर्स्ट पासून मला इक्वेशन 3 भेटलं, इक्वेशन सेकंड पासून इक्वेशन 4 भेटलं. ओके, म्हणजे इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचा तर विचार करायचा नाही. ठीक आहे. आता थर्ड आणि फोर्थ मध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला आता कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम करून घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, आणि पुढच्याच एकाही इक्वेशनचे सेम आहेत का बघा, नाही आहेत. इथे 8 आहेत, इथे 1 आहे, इथे 3 आहेत, इथे 1 आहे, बरोबर ना. इथे 3 आहेत, मी इथे 3 करू शकतो जर या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर. इथे 8 आहे, इथे 8 करू शकतो मी. मात्र या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, त्यासाठी मला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, मी y चे कोएफिशियंट सेम करून घेतो. y इथे 3 आहे, इथे पण y 3 होऊ शकतो. या इक्वेशनला मी 4 नंबर इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर. ओके, नेक्स्ट बघा. नाउ multiplying equation 4 by कितीने मल्टिप्लाय करणार 3, म्हणजे 4 नंबरच्या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय करणार आहे. ओके, काय सांगायचे, याला मी कितीने मल्टिप्लाय करणार, 3 ने मल्टिप्लाय करणार आहे. ओके, 8 3 जा 24x. ओके, प्लस 3y, इथे 1 आहे ना, 1 च्या ठिकाणी 3 होणार, 3y इज इक्वल टू 11 ला पण 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर भेटणार 33. इक्वेशन नंबर 5. ओके, आपल्या समोर 3 नंबर आणि 4 नंबर इक्वेशन होती. ओके, 3 नंबर 3 आणि 4 मध्ये मी इक्वेशन 4 पासून इक्वेशन 5 तयार केलं, मीन्स इक्वेशन 4 कॅन्सल झालं. आपल्याला शिल्लक कोणती राहील सांगा, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 5. ओके, आता इक्वेशन 3 आणि 5 मध्ये बघा y चे कोएफिशियंट सेम झाले आहेत बघा. इथे y चा कोएफिशियंट किती आहे बघा, 3 आहे. इथे पण y चा कोएफिशियंट 3 आहे, सेम झालेत ना. ओके, आता 3 आणि 5 काय करणार, इथे 3 चा सिम्बॉल प्लस आहे, इथे पण 3 चा सिम्बॉल प्लस आहे. साइन सेम असतील तर सबट्रॅक्शन. ओके, मीन्स इक्वेशन आपण काय सांगा, 5 मधून इक्वेशन 3 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे काय सांगा, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 5. ओके, 5 नंबरच्या इक्वेशन मधून 3 नंबरचे इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे. आता 5 नंबर लिहून घेतो मी, 24x plus 3y is equal to 33. इक्वेशन नंबर 5 आहे. त्याला 3 नंबर इक्वेशन x plus 3y is equal to 10. इक्वेशन नंबर किती आहे सांगा, 3 आहे. या दोघांचं मला काय करायचं आहे सांगा, दोघांचा सबट्रॅक्शन करायचं आहे, बरोबर ना. सबट्रॅक्शन करायचं तुम्हाला काय सांगितलं मी, साइन काय होता, चेंज होता. x पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह होणार, 3 पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह, 10 पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह. ओके, आता काय होईल सांगा, 24x minus x 23x. ओके, 3y कॅन्सल होणार आहे. 33 minus 10 23. ओके, मीन्स x इज इक्वल टू काय सांगा, therefore x is equal to 23/23. therefore x is equal to 1. कारण का कॅन्सल होणार, इथे 1 आहे. x ची व्हॅल्यू 1 भेटली. आता कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. ओके, मीन्स सबस्टिट्यूटिंग equation, substituting x is equal to 1 in इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवूया आपण, 3 मध्ये ठेवूया. इन इक्वेशन 3. ओके, 3 नंबरचे इक्वेशन मला ठेवायचे आहे. म्हणजे काय सांगा, 3 नंबर इक्वेशन काय आहे, x plus 3y is equal to 10.
इक्वेशन नंबर 3. ओके, आता मला इथे x ची व्हॅल्यू ठेवायची आहे. मला x ची व्हॅल्यू ठेवली ती 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. आपला y ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे 1 आपल्याला पलीकडे घ्यावा लागेल. इकडे पॉझिटिव्ह तिकडे तर निगेटिव्ह होणार. मीन्स 3y is equal to 10 minus 1. Therefore 3y is equal to 9. Therefore y is equal to 9 by 3. Means y is equal to काय सांगा 3 3 जा 9. y ची व्हॅल्यू मला किती भेटली 3 भेटली. मीन्स आन्सर काय सांगा. Therefore answers xy is equal to x ची व्हॅल्यू भेटली 1 आणि y ची व्हॅल्यू किती भेटली 3 is the solution. ओके, आता आपण बघणार आहोत लास्ट एक्झाम्पल. 99x plus 101y is equal to 499 आणि 101x plus 99y is equal to 501. ओके, या एक्झाम्पल मध्ये दोन्ही मी इक्वेशन्स खाली खाली लिहून घेतलेले आहेत. फर्स्ट इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन पण इथे आहे, दोन्ही लिहून घेतले आहेत. या दोन्ही इक्वेशन मध्ये काय सिमिलॅरिटी आहे बघा, इथे काय साम्य आहे. इथे दोन्ही इक्वेशनचे कोएफिशिएंट आहे ते इंटरचेंज झाले आहेत बघा दोन्ही इक्वेशन मध्ये. इथे x चा कोएफिशिएंट किती आहे सांगायचे 99 आहे, तो इकडे y चा कोएफिशिएंट आहे बघा. बरोबर ना, x चा कोएफिशिएंट 99 जो फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आहे, फर्स्ट इक्वेशन मध्ये आहे, तो सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट आहे. ओके, इकडे सेम बघा, सेकंड इक्वेशन मध्ये जो 101 आहे तो इकडे फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा आहे. बरोबर ना, म्हणजे इंटरचेंज झाले. जर कोएफिशिएंट जर इंटरचेंज झाले असतील आणि तुम्हाला एक्झाम्पल लवकर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करणार सांगा. दोन्ही इक्वेशनची एकदा ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं. ओके, ही स्टेप लक्षात ठेवा. दोन्ही इक्वेशनची एकदा ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन आपण करून घेऊया. चला पहिल्यांदा मी ॲडिशन करतो. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट and second. Okay, 99x plus 101y is equal to 499 and second equation आहे 101x plus 99y is equal to 501. दोघांचे ऍडिशन केलं तर काय होईल बघा. 101 plus 99 काय मला सांगा 200x होणार आहे. 101 plus 99 परत 200y is equal to दोघांचे ऍडिशन येईल 1000. ओके, मी दोन्ही इक्वेशनचं ऍडिशन केलं. ओके, आता ऍडिशन केल्यानंतर जे आपल्याला व्हॅल्यूज भेटल्या मीन्स ए बी सी बघा, ए बी सी म्हणून आपण याला या व्हॅल्यू 200 200 आणि 1000 या तिन्ही व्हॅल्यूंना जर एकाच नंबरने कोणत्याही जर डिवाइड होत असेल तर ते डिवाइड करून घ्यायचं आपल्याला. कारण का डिवाइड केल्यानंतर इक्वेशन थोडंसं लहान होतं. ओके, 200 200 आणि 1000 ला 200 ने डिवाइड होतं. ओके, मीन्स त्याला डिवाइड करून घेतो मी. म्हणजे काय सांगा, याला जर 200 ने डिवाइड केलं फक्त x शिल्लक राहील, याला पण 200 ने डिवाइड केलं तर फक्त y शिल्लक राहील इज इक्वल टू 1000 ला जर मी 200 ने डिवाइड केलं तर सांगा 5. ओके, वाटल्यास मी रिझन देतो. डिवाइडिंग बोथ साइड बाय 200. ओके, दोन्ही साइडला मी 200 ने डिवाइड केलं. ठीक आहे, आपण ऍडिशन केलं. ऍडिशन केल्यानंतर आपण नवीन इक्वेशन भेटलं. वाटल्यास 1 2 आणि याला वाटल्यास मी 3 म्हणतो. इक्वेशन नंबर 3. ओके, आता आपण ऍडिशन केलं, आता सबट्रॅक्शन करूया. ओके, सेकंड म्हणून फर्स्ट सबट्रॅक्ट करूया. नाउ सबट्रॅक्टिंग इक्वेशन first from second. Okay, first from second. Okay, आपण फर्स्ट इक्वेशन आपला सेकंड इक्वेशन मध्ये आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. पण सेकंड इक्वेशन लिहून घेतो मी. 101x plus 99y is equal to 501. इक्वेशन नंबर 2. ओके, त्यातून फर्स्ट सबट्रॅक्ट करायचं आहे. फर्स्ट काय बघा माहिती, 99x plus 101y is equal to 499. Equation number first.
दोन्ही इक्वेशनचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे, बरोबर ना. मीन्स मायनस करतो म्हणजे तुम्हाला काय जे खालच्या साईडला जे इक्वेशन असेल त्याची सगळी साईन काय होणार सांगा, चेंज होणार. म्हणजे 99 काय होतील, निगेटिव्ह होतील. 101 पण निगेटिव्ह होतील, मायनस होतील. आणि 499 पण काय होतं सांगा, मायनस होतील. ओके, आता आपण सबट्रॅक्शन करूया. 101 x मायनस 99 x किती राहणार सांगा, इथे 2x राहणार. इथे बघा 99y मायनस 101y. ओके, 101y मधून 99 मायनस करतो, आता 2y सिम्बॉल काय आहे सांगा, साइन. बिगेस्ट नंबरचं निगेटिव्ह येणार, 101 साइन निगेटिव्ह आहे. ओके, आणि 501 मायनस 499 किती राहणार सांगा, इथे 2. ओके, आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड होतं बघा, बरोबर ना. इथे आपण 200 ने डिवाइड केलं, त्याला 2 ने डिवाइड करूया. म्हणजे काय सांगा, इथे x minus y is equal to 1, equation number 4. Reason that dividing both side of equation, both side by 2. ओके, आता आपलं भेटलं इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. यांचं काय करायचं ते आपण बघूया. आता इक्वेशन 3 आणि 4 मध्ये बघा, x चा कोएफिशियंट ते 1 आहे, इथे पण x चा कोएफिशियंट 1च आहे. ओके, ऑलरेडी सेम आहे बघा. y चा पण इथे 1 आहे, इथे पण y चा 1च आहे, y चा पण सेम आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला कोएफिशियंट सेम करण्याची गरज आहे का, इथे नाही. ओके, आपण y चा कोएफिशियंट गृहीत धरून चालूया पुढे. आता आपण y चा कोएफिशियंट फर्स्ट इक्वेशन मध्ये बघा 1 आहे, सेकंड मध्ये पण 1 आहे. आता साइन बघूया, इथे प्लस आहे, बरोबर ना. y चा कोएफिशियंट 3 नंबर इक्वेशन मध्ये प्लस आहे, त्यात साइन. आणि 4 मध्ये काय सांगा, मायनस आहे. साइन डिफरन्स आहे, साइन डिफरन्स असेल तर आपण काय करतो, ऍडिशन करतो. म्हणजे काय सांगा, ऍडिंग इक्वेशन. थ्री अँड 4. ओके, 3 and 4 आपल्याला ऍड करायचं आहे. 3 नंबर काय बघा, चला पटकन, x प्लस y इज इक्वल टू 5 आणि 4 नंबर आहे x मायनस y इज इक्वल टू 1. आपण ऍडिशन करतोय, x प्लस x 2x, y ला y कॅन्सल होणार, 5 प्लस 1 6. ओके, आपल्या x ची व्हॅल्यू भेटते बघा, x इज इक्वल टू 6/2 होणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार, 3. 2 3 6. ओके, आता x इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू आपल्या एका इक्वेशन मध्ये ठेवायची आहे. ओके, मीन्स सबस्टिट्यूटिंग x is equal to 3 in equation 3. ओके, 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये ठेवतो मी. 3 नंबरचं इक्वेशन काय आहे बघा, x प्लस y इज इक्वल टू 5, बरोबर ना. ते मी लिहून घेतो इथे, x प्लस y इज इक्वल टू 5. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 3 आहे. आता इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी मला 3 ठेवायचे आहे, तेव्हा x च्या ठिकाणी मी 3 ठेवले, बाकी सेम. आपला y ची व्हॅल्यू पाहिजे, नाही 3 ची असेल तर गरज नाही, आपल्याला तिकडे घ्यावी लागतील. मीन्स 5 मायनस 3 होती. ओके, मीन्स देअरफॉर y इज इक्वल टू 5 मायनस 3 किती झाले सांगा, 2 झाले. देअरफॉर आन्सर xy किती होणार सांगा, 3 2 is the solution. Okay.